या सेक्शनमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्हा बँक भरती परीक्षेसंदर्भातील जे तुम्हाला बँक भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाते, तर ह्या परीक्षेदरम्यान तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती महत्त्वपूर्ण प्रश्न परीक्षेला विचारले जात असतात. तर आजच्या ह्या पूर्ण सिरीजमध्ये आपण सिंधुदुर्ग बँक भरतीच्या परीक्षेसंदर्भातील अपडेट्स यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी आपण MCQ सिरीजचे क्वेश्चन यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जिल्हा बँक भरती परीक्षेसंदर्भातील महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ स्वरूपाचे MCQ सिरीज क्वेश्चन पाहिजे असतील तर आपला या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची आपली ॲप सिस्टीम आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जिल्हा बँक भरती परीक्षेसंदर्भातील अपडेट, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न त्यामध्ये प्रोव्हाइड केले जातात. तसेच तुम्हाला यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक भरतीचेही अपडेट दिली जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर आपली जी फीज आहे ती फीज अगदी 199 रुपीज फीज आहे. या फीमध्ये तुम्हाला संपूर्ण जिल्हा बँक भरती परीक्षेसंदर्भातील वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न त्यामध्ये मी प्रोव्हाइड करणार आहे. तसेच जिल्हा बँक भरती संदर्भातले आपले जे काही लेक्चर्स आहे ते देखील तुम्हाला त्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे 199 रुपीजमध्ये. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर त्यांनी इथे आपला नंबर देतोय 85 30 80 42 74. हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे, फोनपे नंबर आहे, गुगल पे नंबर आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर त्यांनी गुगल पे, फोनपे करा आणि जो काही स्क्रीनशॉट आहे तो तुम्ही याच नंबरवर व्हॉट्सअपला पाठवा. तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या ॲप सिस्टीमला जॉईन केलं जाईल. ओके, त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टेलिग्राम रजिस्टर असला पाहिजे. चलो, आता आपण वन बाय वन त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा विषयी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर लाईक मात्र नक्की करत चला. पहिला क्वेश्चन आहे आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी संदर्भातला. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला परीक्षेच्या दरम्यान त्या ठिकाणी नद्या किंवा तालुका यावरती प्रश्न जास्त करून विचारले जात असतात. तर आज आपण पूर्ण या सिरीजमध्ये 87 क्वेश्चन व्यवस्थित अभ्यासणार आहोत. त्यामुळे याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेच्या दृष्टीने फायदा होईल. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आला रे? तर याचं उत्तर आहे 1998. स्वतंत्र जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग, बघा, स्वतंत्र जिल्हा म्हणून बघा प्रश्न नंबर 2 जो आहे, स्वतंत्र जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर 1981. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठी राजसत्तेचा झेंडा कोणत्या वर्षी फडकवला गेला? तर 1675. चलो, त्यानंतर पुढचा क्वेश्चन घ्या. दोंडामार्ग हा तालुका कोणत्या तालुक्याची पुनर्रचना करून तयार करण्यात आलेला आहे? तर सावंतवाडी हे त्याचं उत्तर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय ओरस हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? 5207 चौरस किलोमीटर इतके आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किती उपविभाग आहे? तर 3 उपविभाग आहे. खालीलपैकी कोणता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपविभाग नाही म्हटलेला आहे? तर मालवण. खालीलपैकी कोणता तालुका कणकवली उपविभागामध्ये नाही म्हटलेला आहे? तर दोंडामार्ग. खालीलपैकी कोणता तालुका सावंतवाडीच्या उपविभागामध्ये नाही? तर कुडाळ. सह्याद्रीच्या डोंगर रांगा व उंच प्रदेशाच्या पट्ट्यास काय म्हणतात? तर बांद्री पट्टा असे म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जात नसलेला घाटमार्ग कोणता आहे? आता खाली तुम्हाला दिलेला आहे भुई बाबडा. हा घाटमार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जात नाही. जांभा दगडाच्या सपाट जमिनीला काय म्हणतात? तर भातळ असे म्हणतात. 14 नंबरचा क्वेश्चन. डॅश डॅश ही जिल्ह्यातून पूर्ववाहिनी नदी आहे? हिरण्यकेशी. आंबा पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या तालुक्यात आहे रे? तर देवगड. कोणत्या तालुक्याचे सर्वाधिक क्षेत्र जलसिंचनाखाली आहे? तर कुडाळ. तिलारी मोठा प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर जो तिलारी मोठा प्रकल्प आहे तो दोंडामार्ग या तालुक्यामध्ये आहे. अरुणा मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर वैभववाडी.
तिलारी मोठा प्रकल्प महाराष्ट्र व डॅश डॅश या राज्याच्या संयुक्त प्रकल्पाचा आहे. या ठिकाणी याचं उत्तर आहे गोवा. चला 20 नंबरचा क्वेश्चन बघूया. चिपी या ठिकाणी विमानतळ बांधण्याचे काम प्रगतीपथावरती आहे. तर चिपी हे ठिकाण डॅश डॅश तालुक्यात आहे. तर कुठे? वेंगुर्ला. मुंबई गोवा हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या शहरातून जात नाही म्हटलेला आहे? तर मालवण. कोकण रेल्वे प्रकल्पाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर 1991. कोकण रेल्वे मार्ग डॅश डॅश व डॅश डॅश दरम्यान आहे. रोहा मंगलोर. सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या खडकावर आहे? तर कुरटे. ओके, या खडकावर आहे. पूर्व जिब्रास्टर या नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता? तर विजयदुर्ग. कणकवली आजरा राज्य महामार्गावर डॅश डॅश हा किल्ला आहे. रामगड. मालवण सागरी अभयारण्याची घोषणा कोणत्या वर्षी झाली? तर 1987. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या ठिकाणी डॉल्फिन पैदासचे केंद्र आहे. तर भोगावे या ठिकाणी. ऑलिव्ह रिडले कासवाच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध जिल्ह्यातील समुद्र किनारा कोणता आहे? वेंगुर्ला. भालचंद्र महाराज मंदिर कोठे आहे? कणकवली. कुणकेश्वर हे शिवमंदिरासाठी प्रसिद्ध स्थान कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर देवगड. भराडी देवी देवस्थानासाठी प्रसिद्ध अंगणेवाडी या ठिकाणी कोणत्या तालुक्यामध्ये आहे रे? तर मालवण. कोकण गांधी या नावाने कोणास ओळखले जाते? आप्पासाहेब पटवर्धन. वालावल कर्ली या खाड्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर कुडाळ. खालीलपैकी कोणती खाडी वेंगुर्ली तालुक्यामध्ये नाही म्हटलेला आहे? तर कर्ली. बघा आता इथे वरतीच होतं कर्ली, कुडाळ तालुक्यामध्ये आहे. बरोबर की नाही? धामापूर जलाशय कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर मालवण. चित्रकथी या पारंपरिक कला प्रकारासाठी प्रसिद्ध गाव कोणते आहे? पिंगुळी. लाकडी वस्तू खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील ठिकाण कोणते आहे? तर सावंतवाडी. रॉक गार्डन या वैशिष्ट्यपूर्ण किनारा कोठे आहे? मालवण. हस्तनिर्मिती पत्त्यांवर रंगकाम करण्याचे 350 वर्ष प्राचीन जिल्ह्यातील कला कोणती आहे? गंजिफा. बानकोटी व चेवणी या पारंपरिक नृत्यांचे 2 प्रकार आहेत. जायखडी. आता बघा हे जे थोडे इंटरेस्टिंग क्वेश्चन आहेत की जे तुम्हाला परीक्षेला मुद्दाम त्या ठिकाणी जिल्ह्यांवरती विचारले जाऊ शकतात, त्यामुळे यांचाही सराव असणं खूप गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन घ्या. ढाला हे पारंपरिक नृत्य करतात तर स्त्रिया. घोडा बावडी हे ठिकाण कोठे आहे? कुडाळमध्ये. कुडाळ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर कर्ली. पुढचा क्वेश्चन घ्या. तामर असा उल्लेख असलेले जिल्ह्यातील ठिकाण कोणते? देवगड. डच वसाहतीसाठी प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील ठिकाण कोणते? तर वेंगुर्ला. मिठाच्या सत्याग्रहासाठी प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील ठिकाण कोणते? शिरोडा. बौद्ध लेणीसाठी प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील ठिकाण कोणते? आचरा. सावंतवाडी शहराचे पूर्वीचे नाव कोणते होते? तर सुंदरवाडी. 50 नंबरचा क्वेश्चन. माझगाव औद्योगिक वसाहत कोणत्या तालुक्यात आहे? तर सावंतवाडी. जिल्ह्यातील डॅश डॅश या तालुक्यात रबराची लागवड म्हणजे जे रबर असतं ते रबराची लागवड करण्यात आलेली आहे. दोंडा मार्ग हे त्याचे उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन घ्या. पारगड हा किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर दोंडा मार्ग. हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. बघा आता प्रमुख पीक काय आहे? भात आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन. आता इथे पर्याय नाही दिलेले टाईप मध्ये. खालीलपैकी कोणती नदी दोंडा मार्ग तालुक्यातून वाहत नाही? तर कर्ली. नापणे धबधबा कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर वैभववाडी. गड व जानवली या 2 नद्यांच्या तीरावर वसलेले शहर कोणते आहे? तर कणकवली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोहमार्गाची लांबी किती आहे? तर 103 किलोमीटर.
काजू संशोधन केंद्र जिल्ह्यात कोठे आहे? तर वेंगुर्ली. ओके, म्हणजे वेंगुर्लामध्ये. स्कुबा डायव्हिंग यासाठी प्रसिद्ध जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोणते? तारकर्ली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राचे किती टक्के आहे? तर 1.7% आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यास डॅश डॅशचा समुद्र किनारा लाभलेला आहे 121 किलोमीटरचा. ओके, पुढचा क्वेश्चन घ्या. लोह खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदरे कोणते आहे? तर रेड्डी. जिल्ह्यात डॅश डॅश या ठिकाणी नगर परिषद नाही म्हटलेला आहे, तर कणकवली. तिलारी व डॅश डॅश हे जिल्ह्यातील मोठे जलसिंचन प्रकल्प आहेत, तर तळंबा. तिलारी व तळंबा. ओके, पुढे घ्या. तळंबा मोठा जलसिंचन प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर कुडाळ. देवघर पाटबंधारे प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहेत? तर कणकवली. नरवडे मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर कणकवली. कार्ले सातंडी मध्यम प्रकल्प जो आहे तो कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर देवगड. सरंबळा मध्यम प्रकल्प कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर सावंतवाडी. जनगणना 2011 प्रमाणे जिल्ह्यात किती जनगणना गावे आहेत असं म्हटलेलं आहे? तर 748. आणि आता मे बी त्यामध्ये वाढ झालेली असेल. पुढचं जनगणना 2011 प्रमाणे सर्वाधिक लोकसंख्येचे गाव कोणते आहे? तर जमसंडे. ओके, जनगणना 2011 प्रमाणे जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे? तर 8,49,651. जनगणना 2011 प्रमाणे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 1036. पुढचं घ्या. जनगणना 2011 प्रमाणे जिल्ह्याचे प्रति चौरस किलोमीटर घनता किती आहे? तर 163. जनगणना 2011 प्रमाणे जिल्ह्याची साक्षरता किती आहे? 85.56%. पुढचा क्वेश्चन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र पिकांखाली आहे? तृणधान्य. कोकण कृषी विद्यापीठाचे विकसित केलेल्या वेंगुर्ला 1 व वेंगुर्ला 5 या डॅश डॅश जातीची काय आहे? काजू आहेत. त्यानंतर पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील डॅश डॅश येथे दूध शीतकरणासाठी ज्याचे दूध शीतकरण केंद्र कुठे आहे? कोलगाव. WG फोर्ज कारखाना डॅश डॅश येथे आहे? कुडाळ. कणकवली तालुक्यात या ठिकाणी काच कारखाना आहे? करुळी. ओके, करुळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याची उभारणी डॅश डॅश म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची उभारणी यांनी केलेली आहे? श्री छत्रपती शिवाजी महाराज. सिंधुदुर्ग किल्ला शहराज नजीक आहे? तर त्या ठिकाणी मालवण. आत्मेश्वर तळी हे ठिकाण डॅश डॅश शहरामध्ये आहे? तर मालवण. आदिलशाही कालखंडात दिवाण साहेबी या नावाने ओळखले जाणारे ठिकाण कोणते आहे? तर बांदा. देवगड तालुक्यात या ठिकाणी प्राचीन गुफा आहे? चंदेलवाडी. चा क्वेश्चन घ्या. दगडात कोरलेल्या सुमारे 5000 वर्ष प्राचीन व 1 हेक्टर जागेत पसरलेले ठिकाण कोणते आहे? कुडोपी. आणि शेवटचा क्वेश्चन. सूर्यदेवाची प्राचीन शिल्प जिल्ह्यात या ठिकाणी आहे? खारेपाटण. ओके, अशा पद्धतीने आपण संपूर्ण आजच्या या सिरीजमध्ये 87 क्वेश्चन डिस्कस केले आहे. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो याचा तुम्हाला परीक्षेला फायदा होईल. त्यामुळे व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. ज्या विद्यार्थ्यांना टेलिग्राम सिरीज चॅनलला जॉईन करायचं असेल तर त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय आपला 85 30 80 42 74 यावरती तुम्हाला 199 रुपीज फीस पेड करायची आहे. फीस पेड केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. नंतर तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या सिरीजला जॉईन केलं जाईल, ज्यामध्ये संपूर्ण जिल्हा बँक भरती परीक्षा संदर्भातील अपडेट PDF नोट सिरीज त्यामध्ये प्रोव्हाइड केली जाते. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.